श्री स्वामी समर्थ. आज आपण श्री गुरुचरित्राची काय माहिती आहे, गुरुचरित्राचे काय महात्म्य आहे आणि गुरुचरित्राचे पारायण केल्यामुळे कोणते अनुभव येतात आणि गुरुचरित्र पारायण करण्याची पद्धत काय आहे याविषयी माहिती जाणून घेऊया. गुरुचरित्र आणि गुरुलीलामृत हे दोन्ही ग्रंथ दत्त संप्रदायात पूर्वार्ध आणि उत्तरार्ध म्हणून गणले जातात. त्यांचे पारायणही उपासना म्हणून केले जाते. पारायणाचे वेळी सप्ताहाचे बंधन असल्याने अर्थ चिंतन करायला अवसर नसतो, म्हणून उपासनेचाच एक भाग या दृष्टिकोनातून ग्रंथाचा अभ्यासही करायला हवा. श्रीपाद श्री वल्लभ, श्री नृसिंह सरस्वती, श्री स्वामी समर्थ या दत्तावतारी सत्पुरुषांनी भक्तावर कृपादृष्टी टाकून त्यांच्या पाठीमागे कृपाशक्ती ही उभी केली. तिला चमत्कार असे म्हटले गेले आहे. पण हे चमत्कार श्रद्धेच्या वाढीसाठी असून त्यायोगे भक्ताची मनोकामना पूर्ण होते हा एक भाग. पण मनोकामना पूर्ण झाल्यावर त्यांनी गुरुसेवा, गुरु उपासना अखंडपणे चालू ठेवून आत्मज्ञान प्राप्ती करून घेतली पाहिजे. म्हणूनच गुरुनी केलेल्या चमत्कारामागील भक्तिसूत्र शोधून घेऊन त्यातील गुरुबोध जाणून घ्यायला हवा. गुरु शिष्य हा संवाद हा त्यासाठीच असतो. दिव्य व दैवी परंपरेने चालत असलेल्या मूळ ग्रंथाचा 1480च्या सुमारास सरस्वती गंगाधरांनी केलेला विस्तार म्हणजेच गुरुचरित्र. गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात लोकप्रिय असून दत्त सांप्रदायिकांनी त्याला वेदाची मान्यता दिलेली आहे. वारकऱ्यांना ज्ञानेश्वरी व दासबोध प्रिय, नाथपंथीयांना जसा नवनाथ भक्तिसार प्रिय, तसा दत्त भक्तांना गुरुचरित्र हा ग्रंथ पारायणासाठी अतिशय प्रिय आहे. या प्रासादिक ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत व त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड आणि भक्तिकांड अशी केली आहे. विविध कथांच्या माध्यमातून ज्ञान, कर्म, भक्ती यांचा समन्वय यात साधला असून या तीनही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच तसे अनिवार्य आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्यांनी ओघवत्या भाषेत केले आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वराप्रत पोहोचण्यासाठी कशा प्रकारचे आचरण ठेवावयास हवे यांचे मौलिक मार्गदर्शन गुरुचरित्राच्या माध्यमातून केले असल्याने या प्रासादिक ग्रंथाचे स्थान दत्त भक्तांच्या हृदयात 5वा वेद असेच आहे आणि यात यत्किंचितही अतिशयोक्ती नाही. परमपूज्य टेंबेस्वामी नेहमी सांगतात की दुसरी काही उपासना तुम्हाला शक्य झाली नाही तरी चालेल, पण गुरुचरित्रातील किमान 5 ओव्या नित्य वाचनात असू द्या. तर त्या कोणत्या ओव्या आहेत? तर दत्तावतार श्री नृसिंह सरस्वती यांच्या प्रेरणेनेच गुरुचरित्र लिहिले आहे. परिणामी या ग्रंथाला ईश्वरी अधिष्ठान असल्याने तो वरद ग्रंथ म्हणून त्याला श्री गुरुनी भक्तकाम कल्पद्रुमम असा वर देऊन ठेवलेला आहे. भक्तिमुक्ती परमार्थ जे जे वांचले मनात, ते साध्य होय त्वरित गुरुचरित्र ऐकता अशी त्यांची महती आहे. योग आणि मंत्रशास्त्राचे प्रवर्तक दत्तात्रेय असल्याने आणि श्रीपाद श्री वल्लभ व नृसिंह सरस्वती हे दत्तावतारच असल्याने या दोघांच्या चमत्कारपूर्ण लीलांचे वर्णन ठायी ठायी केलेले आढळते. याशिवाय व्रत वैकल्ये सांगितलेली आहेत, यात्रांची वर्णने केलेली आहेत, ब्राह्मणाचा आचारधर्म विस्ताराने कथन केलेला आहे. यात अश्वत्थ, औदुंबर, भस्म महात्म्यही विशद केलेले आहे. गुरुचरित्रात शिवपूजेचे महात्म्यही विशद केले आहे. रुद्राक्ष धारणाचे फायदे,
शिवरात्रीच्या उपवासाचे फल, सोमवार व्रत, भस्मलेपन, प्रदोष व्रत, शनिप्रदोष इत्यादींची तपशीलवार माहिती आहे. या ग्रंथाने समाजाला शाश्वत मूल्ये शिकवलेली आहे. त्यापैकी पातिव्रत्य हे सर्वश्रेष्ठ वैयक्तिक मूल्य आहे, तर आतिथ्य हे सामाजिक मूल्य आहे. पापकर्माची प्रवृत्ती कमी होऊन पुण्य प्रवृत्ती वाढवण्यासाठी गुरुचरित्रात कर्मनिष्ठ, ध्येयनिष्ठ आणि गुरुनिष्ठ अशा स्त्री पुरुषांची चरित्रे जागोजागी आढळतात. गुरुचरित्रात वाङ्मय सृष्टीहून एक उच्चतर अशी चिन्मय सृष्टी आहे आणि म्हणूनच यातील प्रत्येक ओवी परमेश्वरी शक्तीने भरलेली असून कोणी प्रखर विरक्ती विचलित भक्तीने या दिव्य ग्रंथाची पारायणे करेल, जी कोण व्यक्ती या ग्रंथाचे पारायण करेल त्याचा प्रपंच आणि परमार्थ दोन्हीही सुखाचे होतील, हे त्रिवार सत्य आहे. साहजिकच हा ग्रंथ हा सिद्ध मंत्र असल्याची अनुभूती पारायणकर्त्याला आल्याशिवाय राहत नाही. या ग्रंथातील तत्वज्ञान हे स्वात्मानुभव, आत्मज्ञान व आत्मसाक्षात्कार होण्याचं पोषक आहे. शेवटी उद्धरेत आत्ममानास सन्मान हेच खरे. आपलीच खरी वाईट कृत्ये आपल्याला तारतात किंवा मारतात, हे तत्व या ग्रंथात पुन्हा पुन्हा पटवून दिलेले आहे आणि म्हणूनच सत्कर्म करावे असे आवर्जून सांगितलेले आहे. याचे कारण असे की हे सत्कर्मच तुम्हाला भवसागर तरून जाण्यास सहाय्य करत असते. थिओसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा विदुषी एनी बेझंट म्हणतात की गुरुचरित्राची एक एक ओवी म्हणजे सिद्ध मंत्र असून त्यांच्या उच्चाराने उत्पन्न होणारे चिदाकाशातील कंप म्हणजेच अत्यंत कल्याणकारक असे विकसित रंगाचे चिदाकार किंवा विचार लहरी होत. या इतर कोणत्याही उच्चाराच्या लहरीतून फारच प्रभावी असतात. असे दिव्य सृष्टी, कंपन लहरी आणि सप्तशती या दिव्य ग्रंथातील मंत्रामुळे निर्माण होणाऱ्या लहरी यासारख्याच रंगाच्या व आकाराच्या असतात. हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. गुरुचरित्र पारायण करण्याची सप्ताह पद्धती काय आहे तर एकूण 53 अध्याय आहेत. त्यामध्ये पहिल्या दिवशी पारायण करीत असताना पहिला दिवस असतो 1 ते 9 अध्याय वाचायचा. दुसऱ्या दिवशी आहे 10 ते 21 अध्यायपर्यंत वाचन करायचे. तिसऱ्या दिवशी 22 ते 29 अध्याय वाचायचं. त्यानंतर चौथ्याव्या दिवशी 30 ते 35 अध्यायापर्यंत वाचन करायचे. पाचवा दिवसच्या दिवशी 36 ते 38 अध्यायापर्यंत वाचन करायचे. सहावा दिवस 39 ते 43 अध्यायाचे वाचन करायचे. सातव्या दिवशी 44 ते 53 अध्यायाचे पारायण करायचे. श्री गुरुचरित्र पारायण केल्यामुळे आपल्या ज्या काही मनोकामना असतात, ज्या काही आपले संकल्प असतात, ते संकल्प पूर्ण केले जातात. श्री गुरुचरित्र हा ग्रंथ महाराष्ट्रात वेदाइतकाच मान्यता पावलेला आहे. इसवी सनाच्या 14व्या शतकात नृसिंह सरस्वती यांचा दिव्य व अद्भुत चरित्र विवरण करणारा हा ग्रंथ गुरूंच्या शिष्य परंपरेतील श्री सरस्वती गंगाधर यांनी 15व्या शतकात लिहिला. श्री गुरूंच्या चारित्र्यासारखा अलौकिक विषय व परंपरेचा वारसा लाभलेला श्री गुरुकृपा संपन्न सिद्धानुभवी लेखक असा योग जुळून आल्यामुळे हा समग्र ग्रंथात सिद्ध मंत्राचे सामर्थ्य प्राप्त झाले आहे. हा ग्रंथ अत्यंत प्रासादिक आहे. संकल्पपूर्तीसाठी श्री गुरुचरित्र वाचनाची विशिष्ट पद्धती आहे. त्याप्रमाणेच वाचन पारायण व्हावे असे स्वतः गुरुचरित्रकार म्हणतात. अंतकरण असता पवित्र, सदाकाळ वाचावे गुरुचरित्र, अंतर्बाह्य शुचिर्भूतता राखून या ग्रंथाचे वाचन करावे. वैविध्यपूर्ण अशा संकल्पपूर्तीसाठी गुरुचरित्र सप्ताह वाचनाचे अनुष्ठान निश्चित फलदायी ठरते असा अनेक वाचकांचा व साधकांचा अनुभव आहे. त्या दृष्टीने अनुष्ठानाच्या काळात पाळावयाचा
सामान्य संकेत व नियम पुढीलप्रमाणे आहेत. जर गुरुचरित्राचे पारायण करत असताना आपल्याला कोणकोणते नियम पाळावयाचे आहे याविषयी माहिती जाणून घेऊया. वाचन हे नेहमी एका लयीत, शांत व सुस्पष्ट असावे. उरकण्याच्या दृष्टीने उच्चारभ्रष्टता होऊ नये. चित्त अक्षरातून व्यक्त होणाऱ्या अर्थाकडे असावे. वाचनासाठी नेहमी पूर्वाभिमुख वा उत्तराभिमुखच असावे. वाचनासाठी ठराविक वेळ, ठराविक दिशा व ठराविक जागाच असावी. कोणत्याही कारणास्तव ह्यात बदल होऊ देऊ नये. श्री दत्तात्रेयाची मूर्ती व प्रतिमा नसल्यास पाटावर तांदूळ ठेवून सुपारी ठेवावी व ती दत्तात्रेयांना आवाहन करावे. सप्ताह काळात ब्रह्मचर्याचे पालन व्हावे. वाचन शुचिर्भूत मनाने व सोहळ्यानेच करावे. सप्ताहात केवळ हविष्यान्न घ्यावे. हविष्यान्न म्हणजे दूध, भात, मीठ, तिखट, आंबट, दही, ताक वर्ज्य. साखर घ्यावी, गूळ खाऊ नये. गव्हाची पोळी, चपाती, तूप, साखर घेता येते म्हणजे एकान्न असावे. रात्री देवांच्या सन्निधीच चटईवर अथवा पांढऱ्या धाबळीवर झोपावे. झोपताना डाव्या कुशीवर झोपावे म्हणजे संकल्पपूर्तीच्या दृष्टीने संदेश ऐकू येतात असा श्रद्धेने अनुष्ठान करणाऱ्यांचा अनुभव आहे. वाचनाच्या काळात मध्येच आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये. सप्ताहाचा प्रारंभ पुष्कळदा शनिवारी करून शुक्रवारी समाप्ती करतात, कारण शुक्रवार हा श्री गुरूंच्या निजानंद गमनाचा दिवस होय. सप्ताह पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतर 8व्या दिवशी सुपारीतून श्री दत्तात्रेयांचे विसर्जन करावे आणि नैवेद्य आरती करून भोजनास सवाष्ण ब्राह्मण सांगून सांगता करावी. महानैवेद्य शक्यतो घेवड्याची भाजी असावी. अशा प्रकारे गुरुचरित्राचे पारायण करण्याची पद्धत आहे.